हे आहे केबल कार स्टेशन. इथून आपण आता जाणार आहे केबल कारसाठी. पूर्ण व्ह्यू बघत राहा. बस वरून चालत यावं लागतं. हा असा स्लोप दिला आहे इथे या लोकांनी. हा स्लोप साधारण 3 माळे असतील या स्लोपचे. असंच सरकत आपल्याला वर जायचं आहे. ह्या केबल कारची किंमत NPR 1000 रुपये आहे. इंडियन रुपीजमध्ये त्याचे 650 रुपीज होऊन जातात. आता आपण जी खाली काउंटरला तिकीट काढली होती ती इथे स्कॅन करून मिळेल आपल्याला. अशा प्रकारे प्रिंट दिली होती तिकीटची, बघू शकता तुम्ही. आता हे सर आपलं तिकीट स्कॅन करतील आणि आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटून जाईल. आणि आपण आत त्या कॅबिनमध्ये बसलो ना की एक फोटो भेटतो. ही लेडीज तो फोटो आपल्याला प्रिंट करून देते, पण त्याचे चार्जेस असतात. इथे तुम्ही येत असाल तर फॅमिलीसोबत देखील येऊन एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स लोकांसोबतही येऊन एन्जॉय करू शकता. ह्या केबल कारचं कदाचित 2 किलोमीटर वर आहे एंड पॉईंट. आणि आपल्याला अंदाजे 5 ते 10 मिनिट लागतात वर चढण्यासाठी. आपल्या कॅबिनमध्ये फॅमिली आणि 2 कपल येणार आहे. अशा हळूहळू आपली केबल कार वर जात राहते. आतमध्ये ना थोडेसे असे हादरे बसत आहेत. कान पण बंद झालेत. असा सुंदर व्ह्यू आपल्याला भेटतो बघायला पोखरा शहराचा. पोखरा शहरात फेवा लेक म्हणून एक टुरिस्ट अट्रॅक्शन असलेलं मेन पॉईंट आहे. ही तुम्हाला जी दिसते ना तीच फेवा लेक आहे. खूप सुंदर अप्रतिम आहे. पोखरा शहराचे विहंगम दृश्य, सोबतच आपल्याला हिरवेगार जंगल, डोंगर रांगा बघायला भेटतील. वर गेल्यावर एक पंचमुखी गणपती बाप्पाचं मूर्ती आहे. ती खूप फार मोठी मूर्ती आहे. ती आपल्याला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. इथे बोलता मी या फॅमिलीला विचारलं तुमचा रेग्युलर आहे का, तर त्यांनी सांगितलं हो आम्ही रेग्युलरच या केबल कारने येऊन जाऊन करतो. आम्ही वरती राहणारे आहोत. तर त्यांना इथे मंथली पास दिला जातो, तर त्यांना तो अफोर्डेबल असतो. म्हणून ती लोक मंथली, इथल्या या लोकल काकी सांगत होत्या की सकाळी साधारण 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही केबल कार चालू राहते. आणि कधी हवामान खराब असले की सेवा बंद पण होऊन जाते. आणि कधी हवामानानुसार तिकीटचे दर बदलून जातात. अशी माहिती इथून आपल्याला भेटली आहे. आणि बाहेर आल्यावर आपल्याला असा काही व्ह्यू दिसतो. ही पाटी आहे मार्गदर्शनासाठी. तुम्ही या पाटी थ्रू इथे तिथे सर्वाईव्ह करू शकता किंवा भटकंती करू शकता. बाहेर आल्यावर अन्नपूर्णा केबल कारचे हे असे काही दृश्य आहेत. नक्की विजिट करा. थँक्यू.